लग्न असो वा इतर कोणताही कार्यक्रम, जेवणाच्या पदार्थांमध्ये मसाले भात हा आवर्जून बनवलाच जातो. मसाले भात बनवण्याची प्रत्येकाची पद्धत जी आहे ना, ती वेगवेगळी असते. आज आपण अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होणारा, कोथिंबीरीच्या ताज्या वाटणातला, फक्त सुगंधाने खावासा वाटणारा चमचमीत असा मसाले भात बनवणार आहोत. रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्स शेअर केलेली आहे. त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा. रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा. तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा. अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार, मी संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. सर्वात प्रथम ना, चमचमीत असा मसाले भात बनवण्यासाठी कोथिंबीरीचे वाटण तयार करून घेऊयात. त्यासाठी एका मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड केले आहेत 10 ते 12 सुक्या खोबऱ्याचे छोटे काप, तसेच 15 ते 20 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचे तुकडे, मूठभर देठासहित कोथिंबीर. आपण कोथिंबीरीच्या वाटणातला मसाले भात बनवत आहोत, त्यासाठी कोथिंबीर जास्त प्रमाणात वापरायची आहे. तर आता या सर्व साहित्यांमध्ये थोडेसे पाणी ॲड करून ना, इथे मी अशा प्रकारे कोथिंबीरीचे वाटण तयार करून घेतले आहे. हे वाटण जास्त जाडसर असे ठेवायचे नाही आहे, मध्यम दाटसर असे बनवून घ्यायचे आहे. कारण जाडसर वाटण तयार करून घेतले ना, तर खोबरे जे आहे ना, ते भात खाताना कचकच असे लागते दाताखाली. वाटण तयार आहे. आता आपण मसाले भाताला फोडणी देऊन घेऊयात, म्हणजेच मसाले भात तयार करून घेऊयात. त्यासाठी इथे मी कुकर घेतला आहे. कुकर गरम करून घेतला आहे. यामध्ये ॲड करत आहे 2 छोटी पळी तेल. कुकरऐवजी इथे तुम्ही पातेलेही वापरू शकता मसाले भात बनवण्यासाठी. गरम तेलामध्ये ॲड केले आहे 1 छोटा चमचा मोहरी. मोहरी तेलावरती छान अशी तडतडली गेली की यामध्ये ॲड केले आहे 1 छोटा चमचा जिरे. जिरेही तेलावरती छान असे फुलले गेले आहेत. यामध्ये ॲड करत आहे काही खडे मसाले, 4 तेजपत्त्याची पाने, 4 दालचिनीचे तुकडे, 4 लवंगा, 4 मिरी, तसेच 2 हिरव्या वेलच्या, ज्या की मी फोडून घेतलेल्या आहेत. खडे मसाले तेलामध्ये छान असे 10 ते 15 सेकंद परतवून घेत आहे. खडे मसाले तेलामध्ये परतल्यामुळे याचा जो पूर्णपणे सुगंध जो आहे ना, तेलामध्ये मिक्स होतो व मसाले भातामध्ये तो तसाच उतरतो. यामुळे मसाले भात जो आहे ना, मस्त असा चवदार तसेच सुगंधित खाण्यासाठी तयार होतो. खडे मसाले परतवून घेतल्यानंतर यामध्ये ॲड केले आहेत 10 ते 12 कढीपत्त्याची पाने, तसेच एक मोठ्या आकाराचा उभा पातळ चिरलेला कांदा, 4 ते 5 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, जे की मी उभे असे कट करून घेतलेले आहेत. कांदा, हिरव्या मिरच्या, तसेच इथे कढीपत्ता जो आहे ना, तो मी छान असा 1 ते 1.5 मिनिट परतवून घेत आहे. कांदा इथे आपल्याला सुरुवातीला पूर्णपणे परतवून घ्यायचा नाही आहे. खडे मसाले वापरल्यामुळे मसाले भात जो आहे ना, तो खाण्यासाठी खूप छान असा चवदार तयार होतो. खडे मसाले आवर्जून मसाले भात बनवताना वापरावेत. आता यामध्ये ॲड करत आहे भाज्या. सुरुवातीला 15 ते 20 शेंगदाणे ॲड केले आहेत. तसेच एक मोठ्या आकाराचा टोमॅटो कट करून घेतलेला. टोमॅटो जास्त बारीक चिरायचा नाही. पाव वाटी ओला वाटाणा ॲड केला आहे. तसेच इथे मी मध्यम आकाराचा एक चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलेला बटाटा ॲड केला आहे. आता या ॲड केलेल्या सर्व भाज्या ज्या आहेत ना, त्या छान अशा 2 मिनिट इथे मी गॅसच्या मीडियम फ्लेमवरती परतवून घेत आहे. तुम्हाला जर आवडत असेल ना, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये गाजर, फ्लॉवरही वापरू शकता किंवा तोंडलीही वापरू शकता. किंवा जर तुम्हाला भाज्या आवडत नसेल, तर तुम्ही फक्त कांदा, टोमॅटो वापरूनही हा मसाले भात बनवू शकता. भाज्या छान अशा परतवून घेतल्या आहेत. आता यामध्ये ॲड करत आहे वाटण. वाटण ॲड केल्यानंतर यामध्ये काही मसाले ॲड करून घेत आहे. सुरुवातीला 1 छोटा चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 छोटा चमचा चिकन मसाला, तसेच 1 चमचा धना पावडर ॲड केली आहे. चिकन मसाला जर आवडत नसेल ना, तुम्ही नाही ॲड केला तरीही चालेल, पण चिकन मसाला वापरल्यामुळे ना, मसाले भाताला खूप छान अशी टेस्ट येते. तर इथे वाटणाचा कच्चेपणा दूर होईपर्यंत, तसेच हे मसाले छान अशा परतण्यासाठी ना, इथे मी 2 मिनिट आता हे सर्व साहित्य गॅसच्या मीडियम फ्लेमवरती परतवून घेत आहे. जितका वेळ तुम्ही वाटण तसेच मसाले परतवून घेताल ना, तितकाच मसाले भात खाण्यासाठी छान असा चवदार तयार होतो. तर इथे पाहू शकता 2 मिनिट छान असे मसाले तसेच वाटण जे आहे ना, ते परतवून घेतले आहे. मस्त असा सुगंध जो आहे ना, पूर्ण घरभर दरवळत आहे. आता या भाज्यांमध्ये ॲड करत आहे तांदूळ. तर तांदूळ इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही घेऊ शकता. इथे मी बासमती तुकडा घेतलेला आहे. तांदूळ स्वच्छ असा पाण्याने धुवून घेतला आहे, तसेच निवडून घेतलेला आहे. धुतलेले सर्व तांदूळ जे आहे ना, ते आता कुकरमध्ये ॲड केले आहेत. तर आता इथे तांदूळही इथे मी 1.5 ते 2 मिनिट छान असे परतवून घेत आहे. तर गॅसची फ्लेम इथे मी लो ठेवली आहे. अशा प्रकारे तांदूळ परतवून घेतल्यामुळे यामध्ये ॲड केलेले मसाले तसेच भाज्या ज्या आहेत ना, तांदळामध्ये छान अशा मिक्स होतात. तसेच मसाल्याचा पूर्ण जो फ्लेवर आहे ना, तो या तांदळामध्ये जसाचा तसा उतरला जातो व मसाले भात खाण्यासाठी खूप सुगंधित तसा चवदार तयार होतो.
तर इथे मी छान असे तांदूळ परतवून घेतला आहे. तर इथे पाहू शकता कलर किती छान असा दिसत आहे. आता यामध्ये भात शिजण्यासाठी पाणी ॲड केले आहे. ॲड केलेले पाणी व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे. तर इथे मी या वाटीने 1 वाटी मोजून इतके तांदूळ घेतले होते. त्यासाठी मी 1च वाटी पाणी वापरलेले आहे. तुम्ही कोणता तांदूळ वापरत आहात ना त्यानुसार किती पाणी लागेल तितके पाणी इथे ॲड करायचे आहे. पाणी ॲड केल्यानंतर आता यामध्ये ॲड करत आहे चवीनुसार मीठ. ॲड केलेले मीठ जे आहे ना तिथे व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे. मीठ मिक्स करून घेतल्यानंतर ना आता आपल्याला या मसाले भाताला एक उकळी काढून घ्यायची आहे. लक्षात ठेवायचे उकळी आल्यानंतरच याचे आपण झाकण लावून घ्यायचे आहे. पातेल्यामध्येही जर तुम्ही मसाले भात बनवत असताल ना तर अशा वेळेस उकळी आल्यानंतरच त्यावरती झाकण ठेवून द्यायचे आहे. तर आता इथे उकळी आलेली आहे. कुकरचे झाकण मी बंद केले आहे. तर इथे या कुकरच्या 3 शिट्ट्या मी भात बनवण्यासाठी करते. त्यासाठी इथे मी 3 शिट्ट्या करून घेत आहे. तुमच्या कुकरच्या किती शिट्ट्यांमध्ये भात शिजतो तितक्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर आता इथे एक करून 3 शिट्ट्या मी कुकरच्या करून घेतलेल्या आहेत. तर इथे एकूण कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. गॅस इथे मी बंद केलेला आहे. तर इथे मी गॅसची फ्लेम जी आहे ना ती मीडियम ठेवली होती. तर आता इथे कुकर 10 मिनिटांनंतर थंड झाला आहे. कुकरचे झाकण मी खोलून घेतले आहे. पाहू शकता मस्त असा चमचमीत आपला मसाले भात खाण्यासाठी तयार झाला आहे. मोकळा मस्त असा सुटसुटीत तयार झाला आहे हा मसाले भात. मस्त असा याचा सुगंध जो आहे ना तो पूर्ण घरभर दळवळत आहे. तर हा मसाले भात खाण्यासाठी आता बाजूला काढून घेऊयात. तर इथे पाहू शकता अशा प्रकारे मस्त असा आपला कोथिंबीरीच्या ताज्या वाटणातला मस्त असा चमचमीत मसाले भात खाण्यासाठी तयार आहे. याचा कलर पाहू शकता, टेक्स्चर पाहू शकता किती छान असे दिसत आहे. बरेच जण मसाले भात बनवतात परंतु प्रत्येकाची पद्धत जी आहे ना ती वेगवेगळी असते. काही जण फक्त मिरची पावडर वापरून व भाज्या वापरून मसाले भात बनवतात परंतु तो तितका खाण्यासाठी चवदार असा लागत नाही. बऱ्याचदा आपण पंक्तीमध्ये म्हणजेच लग्नाच्या पंक्तीमध्ये मसाले भात खातो. आपण विचार करतो की आपला मसाले भात असा टेस्टी का बनला जात नाही. तर या पद्धतीचा वेगळे पद्धतीने म्हणजेच वाटण वापरून तयार केलेला मसाले भात नक्कीच घरी ट्राय करा व कशा प्रकारे झाला होता ना हे मला कमेंटद्वारे जरूर कळवा. हा मसाले भात घरामधील कार्यक्रमासाठी तसेच रात्रीच्या दुपारच्या जेवणासाठी टिफिनमध्ये देण्यासाठी बनवू शकता. साधी सोपी रेसिपी आहे. 10 ते 15 मिनिटांमध्ये बनते. घरातल्या साहित्यामध्ये तयार होते. तर फ्रेंड्स रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता जेणेकरून ही रेसिपी बनवताना तुम्हाला याचा नक्कीच उपयोग होईल. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.